नमस्कार. मुंबई विद्यापीठ देशातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखलं जाणारे हे नाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. जवळपास 150 वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या या विद्यापीठाने अनेक नामवंत व्यक्ती घडवल्या आहेत. परंतु अलीकडच्या काळात या विद्यापीठाभोवती निर्माण झालेल्या काही घटनांमुळे त्याच्या कार्यपद्धतीवर आणि वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत एक संशोधक विद्यार्थी राजेश बळखंडे, ज्यांना बदंत विमानसा म्हणूनही ओळखलं जातं. बदंत विमानसा हे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सत्याग्रह करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आता 200हून अधिक दिवस उलटले आहेत. त्यांच्या मागण्या काही नवीन नाहीत, पण त्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याचं ते सांगतात. पाली विभागाला अनुदान मिळावं, त्या विभागासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय वाढवावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांचा असा दावा आहे की या मागण्या केवळ वैयक्तिक नसून शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. या आंदोलनाची सुरुवात शांतपणे झाली होती, परंतु कालांतराने या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आणि त्याकडे माध्यमांचं आणि समाजाचं लक्ष वेधलं गेलं. विशेषतः आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या घटनांमुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला. सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, जे महात्मा गांधी यांचे पणतू आहेत, त्यांनी बदंत विमानसा यांना भेटण्यासाठी विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आलं. या घटनेने अनेकांना धक्का बसला आणि विद्यापीठाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तुषार गांधी यांनी या अनुभवाबद्दल बोलताना आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. त्यांच्या मते शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारची अडवणूक होणं ही चिंतेची बाब आहे. त्यांनी असंही म्हटलं की विद्यापीठं ही स्वतंत्र विचारांची जागा असायला हवी, जिथे विविध मतांना वाव दिला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही विशिष्ट विचारांना प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र दिसतंय. ही घटना एकटीच नाही, याआधीही काही नामांकित व्यक्तींना अशा प्रकारे अडवण्यात आल्याचं समोर आलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना देखील विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला होता. तसेच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या बाबतीतही एक वाद निर्माण झाला होता. त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचं सांगण्यात आलं, पण नंतर त्यांना येऊ नका असा संदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र विद्यापीठ प्रशासनाने हे आरोप फेटाळले आणि असा कोणताही संपर्क झाला नसल्याचं स्पष्ट केलं. या सगळ्या घटनांमुळे एक व्यापक चर्चा सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठात वैचारिक स्वातंत्र्य कमी होत आहे का? अनेक माजी प्राध्यापक, तज्ज्ञ आणि विद्यार्थी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते काही वर्षांपूर्वीपर्यंत विद्यापीठात मुक्तपणे चर्चा होत असे. विविध विचारधारांचे लोक एकत्र येऊन आपली मते मांडत असत. आंदोलनही होत असत, पण त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय. बेस्ट बस सेवा बंद करण्याचा निर्णय. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जाणारी बस सेवा अचानक बंद करण्यात आली. यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आलं. मात्र काही जणांच्या मते हा निर्णय आंदोलनाशी संबंधित असू शकतो. सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी या निर्णयावर टीका केली आणि तो विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचा असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते कॅम्पस इतका मोठा आहे की बस सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या मते बदंत विमानसा यांचं आंदोलन नियमबाह्य आहे. त्यांनी सांगितलं की या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या, पण आंदोलनकर्त्यांनी त्यात सहकार्य केलं नाही. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव काही मर्यादा घालण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बदंत विमानसा हे सध्या विद्यापीठाचे नियमित विद्यार्थी नाहीत आणि तरीही ते आंदोलन करत आहेत. त्यांच्या वर्तनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याचंही प्रशासनाचं मत आहे. त्यांनी असा आरोपही केला आहे की काही माहिती समाज माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहे, ज्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा खराब होत आहे. दुसरीकडे आंदोलनकर्ते आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक वेगळं चित्र मांडतायत. त्यांच्या मते बदंत विमानसा यांच्या मागण्या योग्य आहेत आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. त्यांनी असंही म्हटलं की आंदोलन करणं हा लोकशाही हक्क आहे आणि तो दडपण्याचा प्रयत्न करू नये. या सगळ्या वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे 2024 मध्ये काढलेलं एक परिपत्रक. या परिपत्रकानुसार विद्यापीठाच्या कोणत्याही संकुलात आंदोलन, मोर्चा किंवा सभा आयोजित करण्यासाठी आधी परवानगी घेणं आवश्यक आहे. परवानगीशिवाय आंदोलन केल्यास कारवाई केली जाईल, असंही त्यात नमूद केलं आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते यामुळे विद्यार्थ्यांच्या आवाजावर मर्यादा येत आहेत. माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते लोकशाहीत विरोध व्यक्त करणं हा एक मूलभूत हक्क आहे
आणि त्यावर बंधनं आणणं योग्य नाही. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला या सगळ्या घटनांचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनीही याबाबत आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की पूर्वी विद्यापीठात खुलं वातावरण होतं, जिथे कोणालाही आपलं मत मांडण्याची मुभा होती. मात्र आता परिस्थिती बदलत चालली आहे आणि काही विशिष्ट विचारधारेचा प्रभाव वाढताना दिसतोय. एकूणच पाहता मुंबई विद्यापीठातील हे प्रकरण केवळ एका आंदोलनापुरतं मर्यादित नाही. ते शैक्षणिक स्वातंत्र्य, प्रशासनाची भूमिका आणि विद्यार्थ्यांचे हक्क यांसारख्या व्यापक मुद्द्यांना स्पर्श करतं. एका बाजूला प्रशासन नियम आणि सुरक्षेचा मुद्दा मांडत आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्ते आपले हक्क आणि मागण्या पुढे करत आहेत. या सगळ्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद. दोन्ही बाजूंनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या वादावर तोडगा निघू शकतो. अन्यथा हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकरणाची दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेकडून अपेक्षा असते की ते केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विचार स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी जागा ठरेल. या घटनांमुळे त्या अपेक्षांवर कितपत परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.